देवाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत हे शरीर हा देह अपवित्र, पण ज्या क्षणाला देवाचा स्पर्श झाला त्या त्या क्षणापासून पुढे हे शरीर पवित्र अशा प्रकारचं होत असतं. तोपर्यंत याचा दुर्गंध, आणि ज्या क्षणाला भगवंताचा स्पर्श होतो त्या त्या वेळेस या शरीराचा सुगंध दरवळत असतो. कीर्तिरूपी असेल, भक्तीच्या माध्यमातून भक्तीचा स्पर्श झाला की कीर्तिरूपी सुगंध दरवळत राहतो. तसंच आहे, पुतनेच्या शरीराला देवाचा स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने पुतना पवित्र झाली, अपवित्र असणारी, कारण देव पवित्र आहे. पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतं देवतानां च भूतानां यो पिता. ज्या शरीराला देवाचा स्पर्श झाला ते शरीर पवित्र होतं, पण ज्या शरीराला देवाचा स्पर्श होत नाही ते शरीर अपवित्र राहतं. तुळशीची माळ गळ्यात घालायला का सांगितली? आम्ही देवाचे आहोत. जसं पतीच्या नावचं मंगळसूत्र महिला मंडळी गळ्यात घालतात, गळ्यातलं मंगळसूत्र पाहिल्याच्या नंतर वाटतं की बा लग्न झालेलं आहे पती, नाही का? हा, मंगळसूत्र नसल्यावर मग कदाचित बिना मालकाचं. तसंच हे आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ समजायचं की आम्ही देवाचे आहोत. काही लोकांचं काय राहते की नाही बा हातबोट होते, मग कशाला माळ घालायची, कशाला ते तुळशी काष्टाला बाटवायचं बरं. तर ते तुळशी बाटत नसते, बाटलेल्याला पवित्र करण्याकरिता असते बरं. तुळशी ही अपवित्राला पवित्र करते. मला सांगा, माणूस मरते आणि मेल्याच्या नंतर त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाकते की नाही? आता सांगा, त्याला जर हात लावला, त्याला पाहण्याकरिता कोणी गेलं तर घरी आल्यावर आंघोळा करता की नाही तुम्ही? आताच जाऊ द्या म्हणा, पण पहिले करत होते. आता काही काही ठिकाणी करतात ना, काही काही ठिकाणी करतही नाही, तसेच जेवतात. एवढं काही पाळत नाही, बारीक काही कोणी पाहत नाही. पण स्नान करण्याची परंपरा होती आहे. प्रेत शवावरून अंत्ययात्रेहून आल्याच्या नंतर किंवा त्या प्रेताला पाहून आल्याच्या नंतर स्नान करावं, पवित्र होते. मग तुळशीचं पाळ तोंडात टाकता की नाही? कशासाठी टाकता बरं? ते तर अपवित्र आहे, पण ते पवित्र झालं पाहिजे. देवाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. कोणाचा? त्या मळ्याचा. कोणत्या मळ्याचा? की ज्या मळ्यानं आयुष्यभर